मंडळी, आज मी तुम्हाला सँडविच बनवून दाखवणार आहे। सँडविच बनवणं तसं सोपंच आहे, तर मी सँडविच बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूया। मी एक 2-3 प्रकारची अशी सँडविच बनवून दाखवणार आहे। चीज स्लाइस आहे ते, आणि ब्रेडच्या मी व्हाईट ब्रेड घेतले, छोटे होते माझ्याकडे, छोटेच घेतले, त्याच्या कडा काढून घेतलेले आहेत। हिरवी चटणी सँडविचला लागते। हिरवी चटणीमध्ये फक्त मिरची, कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं, थोडासा आल्याचा तुकडा आणि मीठ घालून पातळ करून थोडीशी वाटून घेतलेली। टोमॅटो केचप घेतलेले आहे, आणि मी बटाट्याची आपली भाजी असते ना, उसळ म्हणतात बटाट्याची, मी त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। ती भाजी मी घेतलेली आहे, आणि मी त्या व्हिडिओ मध्ये बोललेली सुद्धा आहे की ही भाजी सँडविच साठीही वापरतात, तर ती भाजी घेतलेली आहे। हे गाजर, टोमॅटो, काकडी, कांदा आणि उकडलेला बटाटा असा स्लाइस करून घेतलेला आहे, आणि चीजचा क्यूब, अमूल चीजचे क्यूब येतात ते क्यूब घेतलेले आहे। तर चला मग आपण सँडविच बनवायला घेऊया। प्लेटवर मी ब्रेडचा स्लाइस ठेवलेला आहे, तर त्यावर पहिली हिरवी चटणी लावून घ्यायची आहे, थोडीशी अशी, जास्त नाही लावायची, जास्त एकदम ब्रेड ओलाही नाही करून घ्यायचा, अशी थोडीशी लावून पसरवून घ्यायची। टोमॅटो केचप लावूया। आवडत नसेल टोमॅटो केचप तर नाही घातलं तरी काय हरकत नाही, मग ते बाजूला द्यायचं। जेव्हा आपण सँडविच खातो तेव्हा बाजूला द्यायचं। आता ह्यावर ही बटाट्याची भाजी तुम्हाला बोलली होती ना, ती भाजी घालून घ्यायची। आता हा एक सँडविच हा अशा पद्धतीने बनवायचा आहे, फक्त भाजी घालायची। वरच्या स्लाइसला सुद्धा चटणी आणि केचप लावून घ्यायचंय, ते मी लावून। आता हा आपला एक सँडविच तयार झाला। अशा पद्धतीने आता मी दुसराही बनवून दाखवते, आणि नंतर सगळे एकत्र मी भाजून घेते। आणि केचप मी त्या सँडविचला लावलं त्याच पद्धतीने ठेवायचे। बटाट्याची एक फोड, टोमॅटो, काकडी, गाजर, थोडेसे स्लाइस पातळ करायच्या, गाजर वगैरे दाताखाली येतात, तर अशा पद्धतीने हे तुम्हाला आवडते तितकं तुम्ही। आता ह्यावर घालायचे चीज स्लाइस, अशा पद्धतीने हा चीजचा स्लाइस ह्यावर ठेवून द्यायचा आहे। माझ्या मुलाचा आवडीचा हा पदार्थ, ह्यावर हा चटणी आणि केचप लावलेला हा स्लाइस ठेवून द्यायचा। अशा पद्धतीने मी आता हे 2 सँडविचचे प्रकार तुम्हाला बनवून दाखवले। आता गरम करत ठेवलेले आहे, आधी पॅन गरम करून घ्यायचा, आणि त्यावर मी हे पहिले 2 बनवलेले सँडविच ठेवून घेते। आणि मंद आचेवर हे त्याची एक बाजू कडक झाली, थोडीशी लालसर झाली का मग दुसरी बाजू पलटून घ्यायची। तिसरा प्रकार मी तुम्हाला दाखवते। चटणी आणि सॉस लावून घेतलेलं आहे। आता फक्त सलाद आणि हे बटाटा उकडलेलं हेच घालायचंय, म्हणजे व्हेज सँडविच आपल्याला बनवायचंय। तर ह्यामध्ये तुम्ही ना बीट पण घालू शकता। मी कांदा जास्त घातलेला नाही, कांदा तुम्हाला आवडत असेल तर जास्त घालू शकता। तर आता जितकं तुम्हाला हवं तितकं ह्यामध्ये सलाद घालू शकता। आता हे आपण चटणी आणि सॉस लावलेला ब्रेड ह्यावर घालून घ्यायचा, आणि हे झालं प्लेन सँडविच। ज्यांना काहीच घातलेलं आवडत नाही त्यांनी फक्त सलाद घालून हे सँडविच बनवून घ्यायचं। आता हे मी तव्यावर ठेवून देते। चौथ्या प्रकारचं मी दाखवते। त्यामध्ये ब्रेडला नेहमीप्रमाणेच त्याला लावलं तसंच चटणी आणि सॉस लावून घेतलं, त्यावर स्लाइस ठेवलं, चीजचा स्लाइस वर घातली मी बटाट्याची भाजी, किंवा तुम्ही बटाटा उकडलेला घातला तरी काही हरकत नाही। त्यावर चीज किसून घालायचंय, जितकं तुम्हाला आवडतं तितकं चीज घालायचंय। वरून चटणी आणि सॉस लावलेला ब्रेड आपण ठेवून द्यायचा, थोडंसं हाताने असं प्रेस करायचं, आणि आता तव्यावर ठेवून द्यायचं। तर मंडळी बघा, अगोदर जो ठेवलेला आहे त्याला मी आता पलटी करून घेते।
इकडे 4 प्रकारचे सँडविच मी ठेवलेले आहेत बघा। हा दुसरा पण असा पलटून घेते बघा, त्याची पण आता वरची बाजू झालेली आहे। हा पण झालेला आहे। आता हा पण आपण पलटी करून घेऊया बघा, ह्याची पण एक बाजू झालेली आहे बघा। वरची 4ची ही बाजू मस्त असं कुरकुरीत झालेली आहे आणि आता ही दुसरी बाजू पलटून घेतलेली आहे। आणि मंडळी, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका। आपले हे 4 प्रकारचे सँडविच आता तयार झालेले आहेत, मस्त कुरकुरीत झालेले आहेत। आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया। मंडळी, आपले हे 4 प्रकारचे सँडविच तयार झालेले आहेत बघा। बघा मंडळी, मी हे सँडविच कट करून घेतले। आता ह्यावर मी चीज किसून घालते। तर ह्यावर थोडंसं असं चीज घालायचे किसून। तर मंडळी पहा, 4 प्रकारचे सँडविच बनवून झाल्यानंतर मी त्यावर चीज किसून घातलं। ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला। आणि त्यावर लेस मिळतात, जे पोटॅटो चिप्स मिळतात, त्या घातल्या आणि अशा पद्धतीने मस्त गार्निश केलं। आणि अशा पद्धतीने गार्निश करायचं आवडत असेल तर अशा पद्धतीने बनवा। कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी मला कमेंट्स करून सांगा।